गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावा या विषयामध्ये लाईफ सायकल ऑफ थ्रेड इन जावा हे टॉपिक कव्हर करणार आहोत. लाईफ सायकल ऑफ थ्रेड. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज इन बाय थ्रेड? थ्रेड काय असतं? तर थ्रेड म्हणजे लाईफ सायकल ऑफ थ्रेड मीन्स डिफरंट स्टेजेस. वेगवेगळे स्टेजेस असतात त्याच्यामध्ये. थ्रेड पासेस थ्रू फ्रॉम क्रिएशन टू कम्प्लिशन. म्हणजे क्रिएट करण्यापासून तर कम्प्लीट करण्यापर्यंत जे स्टेजेस असतात त्याला आपण लाईफ सायकल ऑफ थ्रेड म्हणतो. हा क्वेश्चन आणि डायग्राम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. जावा या विषयामध्ये हा टॉपिक 100% एक्झाम मध्ये विचारला जातो. तर थ्रेड म्हणजे काय? तर थ्रेड मीन्स डिफरंट स्टेजेस. थ्रेड पासेस थ्रू फ्रॉम क्रिएशन टू कम्प्लिशन. कोणकोणते स्टेजेस असतात थ्रेड मध्ये? तर ही डायग्राम एक्झाम मध्ये विचारले जाते. लक्ष द्या. काय तो न्यू थ्रेड, नवीन थ्रेड तयार झाला म्हणजे न्यू पासून स्टार्ट केला आपण. न्यू नंतर कुठे जाणार तो रनेबल. रनेबल म्हणजे तुमचं रेडी झालेलं आहे. न्यू स्टार्ट फंक्शनने आपण त्याला स्टार्ट केलं. रनेबल म्हणजे तुमचं काय असेल? रेडी आहे रन होण्यासाठी. मग रन प्रोसेस आपण अप्लाय केल्यानंतर रनिंग स्टेटला जाईल. रनिंग स्टेट झाल्यानंतर स्लीप किंवा वेट म्हणजे तो काय करेल? एखादी प्रोसेस डिफरंट स्टेजेस असतात. पहिले आपण पाहिजे न्यू नंतर रनेबल. रनेबल झाल्यानंतर म्हणजे न्यू मध्ये त्याने स्टार्ट केलं, रनेबल मध्ये रन केलं, रन फंक्शनला कॉल केल्यानंतर रनेबल मध्ये आला, रनिंग मध्ये गेल्यानंतर स्लीप आणि वेटिंग स्टेट मध्ये जाईल. म्हणजे तो काय करणार आहे? वेट करेल किंवा ब्लॉक करेल. त्याच्यानंतर वेटिंग नंतर लास्टला जाईल एंड ऑफ द एक्झिक्युशन साठी डेडला म्हणजेच टर्मिनेट. तो काय होईल? नंतर टर्मिनेट होईल. तर ही जी प्रोसेस आहे ही असते तुमची लाईफ सायकल ऑफ थ्रेड. कोणकोणते पॉइंट लक्षात ठेवा? न्यू, रेडी, रन, वेट आणि एंड. एवढे 5 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. लाईफ सायकल ऑफ थ्रेड आला म्हणजे न्यू, रेडी, रनिंग, वेट आणि एंड. या 5 गोष्टी लक्षात ठेवायचे. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डीपली न्यू काय आहे, डेड काय आहे, वेटिंग काय आहे, रनेबल काय आहे, रन काय आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.